मॉइश्चरायझर होतात, काही डॅन्ड्रफ निघून जाते, हेड मसाज होते, मुलायम सुंदर सिल्की हेअर ग्रोथ होते आणि दुनियातील नंबर 1 ब्रँड आहे हा. नो केमिकल, नो साईड इफेक्ट, ओनली इफेक्ट. आपल्या केसांना रिलॅक्स मिळते, केसांना म्हणजे डोक्याला थंडावा मिळतो. या ऑइलमुळे हेड पेन्स कमी होतात. मार्केटमध्ये अनेक ब्रँड आहेत जे आपल्याला आकर्षित करतात, पण वेट या ऑइल केसचं काय पूर्ण शरीरच पेन्सपासून मुक्त होते. म्हणून हे अट्रॅक्टिव्ह अँड ॲडव्हान्स हेअर ऑइल आहे. प्रूफ आपले पूर्वज आजी पणजी आहेत. हेअर ग्रोसाठी फार उपयुक्त हे हेअर ऑइल आहे. नारळामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे ते हेअर ग्रोथसाठी, हेअर प्रमोट करण्यासाठी फार उपयुक्त आहे. हेअर ऑइल बनवण्यासाठी केसांसाठी मस्त असे एक पॅराशूट ऑइल, एक दुनियातील नंबर 1 हे एक ब्रँड आहे. नारळ तेल त्वचा आणि केसांसाठी एक वरदान आहे. नारळाच्या झाडाला कल्पतरू म्हटले आहे. तसेच हेही पूर्ण शरीराच्या पेन्स कमी करणारा एक टॉनिक कल्पतरू आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट, फॅटी ॲसिड, अँटी इन्फ्लेमेटरी, विटॅमिन ई, पोषक तत्वे असे घटक आहेत आणि ऑर्गॅनिक हेअर ऑइल आहे. फाटे फुटलेले निघून जातील. कोकोनट ऑइल हेच म्हणजे पॅराशूट ऑइल सर्वांसाठी आहे, एक वरदान आहे. केस स्ट्रॉंग, दणकट होतात, मुलायम सुंदर होतात. याचबरोबर आपण पौष्टिक आहारही घेणे फार गरजेचे आहे. जर शरीरात पौष्टिक आहार गेला तर ते हेअरसाठी, हेअर ग्रोथसाठी फार मी अशा पद्धतीने केसांचे पार्टिशन करून हेअर ऑइल मसाज केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे काय होतं, ते सोपं जाते आणि सर्वत्र ऑइल पसरलं जातं आणि हेअर ग्रोथसाठी छान असं प्रमोट होते. हे अशा पद्धतीने आपण हेअर मसाज इंडियातील नंबर 1 नारियल तेल 100% शुद्ध नारियल तेल आहे. हे आपल्या देशात नॅचरली पद्धतीने उन्हात सुकवलेल्या नारळापासून बनवतात. हे ब्रँड मुंबईमध्ये तयार होतो. मसाज करताना चेहरा हसतमुख चेहरा ठेवावा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन अतिउत्तम होते. या हेअर ऑइलने डॅन्ड्रफ होत नाही, पांढरे केस होत नाहीत. ज्यांचे झालेले असतील त्यांनी ऑदर शॅम्पू किंवा कंडिशनर, काही ऑदर प्रोडक्ट्स लावलेले यूज केलेले असतील, त्याच्यामुळे त्यांचे व्हाईट केस झालेले आहेत. एक जादुई कल्पतरू हे ऑइल आहे. या हेअर ऑइलने केसांची झपाट्याने वाढ होते. आयब्रो जर कमी असतील किंवा पातळ असतील, आयब्रोला हे तेल लावलं तरीही चालेल, आयब्रो दाट होतील. आयब्रोची वाढण्याची क्षमता फार कमी म्हणजे किंचित आहे. पूर्वजपासून चालत आलेली ही प्रथा पॅराशूट ऑइल, या ऑइलने मसाज केल्यावर शरीरातील पेन्स निघून जातात. तसेच केसांना प्रमोट करते. काही भागात हे तेल अन्नामध्ये ग्रहण केले जाते. पॅराशूट हे फार पूर्वीपासून चालत आलेले एक ब्रँड आहे. या तेलाने नुकतेच जन्मलेल्या नवजात बाळाची बॉडी मसाज केली जाते. बॉडी ते हेडपर्यंत मसाज केली जाते. काही जणांना या ऑइलमुळे चेहऱ्यावर फोड येतात, तर त्यांनी फक्त 1 तास ऑइल लावून किंवा 2 तास ऑइल लावून हेअर वॉश तर करा असते, पण त्याच्यानंतर त्याबरोबरच चेहराही वॉश करून घ्या आणि अलोवेरा कंडिशनर नक्की लावून घ्या चेहऱ्यावरती. त्याच्यामुळे काय होईल तर फोडे येणार नाही आणि चेहरा कोरडेपणाही पडणार नाही. केसांमध्ये तेल किती वेळ ठेवावे? काही जण रात्रभर केसामध्ये तेल सोडतात, लावून तसेच ठेवतात, परंतु फक्त 1 ते 2 तास पुरेसे आहे. तुमच्या केसांच्या प्रत्येक स्टँडला, प्रत्येक लेयरला तेलाने घट्ट बांधून ठेवलं तर ते गरजेपेक्षा जास्त होते. किंवा कॉलेज किंवा शाळेला किंवा इतर कोणत्याही फंक्शनला जायचं म्हटलं की ते ऑइल निघत नाही. तेवढाच शॅम्पू मोठ्या प्रमाणात भरपूर लावावा लागतो आणि नंतर हेअरवरती केमिकल जास्त असल्यामुळे शॅम्पूमध्ये हेअरवरती इफेक्ट होतो आणि केस कोरडे पडतात.
ऑइल करून ठेवल्याने डोक्यातील छिद्रे बंद होतात, घाण धूळ यांना ते आकर्षित करते, अट्रॅक्शन करते. हेअर ग्रोथसाठी प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात होतात. छिद्र जर बंद झाली तर हेअर ग्रोथसाठी प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे हेअर ऑइल 2 तासाने केल्यानंतर हेअर वॉश करून घ्यावे. पाहू शकता रिझल्ट तुम्ही किती छान असा आलेला. फ्रेंड्स, घर संसार सांभाळून, मुलं बाळ सांभाळून मी किमती वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि मला तुमच्या सपोर्टची फार केस वॉश केल्यानंतर एलोवेरा कंडिशनरचा यूज करत जावा. केस सॉफ्ट आणि मुलायम सुंदर होतात. हे एक ऑर्गॅनिक प्लांट आहे, एक नॅचरली प्लांट आहे आणि तर काय कंडिशनर आहे.